नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असे म्हणतात की सुख पाहता जवा एवढे दुःख मात्र पर्वता एवढे. हे खरोखरच खरं आहे असं आजच्या काळाकडे पाहिल्यावरती लक्षात येतं. कारण माणसाच्या जीवन जगत असताना जीवनमय रूपी नाण्याच्या दोन बाजू असतात. एक बाजू सुख तर दुसरी बाजू दुःख अशी लक्षात येते. आणि आज या भयंकर महामारीमध्ये, कोरोनाच्या भयंकर महामारीमध्ये आज ही सगळ्यांना प्रचिती येते. कारण प्रत्येकाला सुख हवं होतं, सुख हवं आलेलं आहे, सुखच वाटतं प्रत्येकाला. परंतु असं वाटायला लागलं आज की कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकजण व्यक्ती दुःखी दिसतोय. प्रत्येकाला वाटतंय की नेमकं काय झालंय, कुणाला अपेक्षा नव्हती की नेमकं काय असं काही घडणार आहे का. परंतु हेही तेवढं सत्य आहे की जिथं सुख आहे तिथं नक्कीच दुःख आहे, आणि जिथं दुःख आहे त्याची नक्कीच दुसरी बाजू काही काळानंतर अपेक्षा जरी नाही केली तरी नक्कीच त्याचं रूपांतरण दुःखामध्ये किंवा सुखामध्ये होतं. सूर्याचं रूपांतरण चंद्रामध्ये किंवा अंधाराचं रूपांतरण जसं आपण दिवसामध्ये म्हणतो, तसं नेमकं सुखाचं रूपांतरण दुःखामध्ये आणि दुःखाचं सुखामध्ये या कोरोना काळाने केलेलं दिसतं. आज एक प्रचंड झपाटलेल्या वेगाने जगाची बदलती जी काही अवकळा म्हणायला हरकत नाही ती संपूर्ण जग आज अनुभवताना पाहते आणि आपण सुद्धा पाहतोय. प्रत्येक व्यक्ती मानसिकरित्या, सामाजिकरित्या, आर्थिकरित्या खचून गेलेला दिसतोय. काय करायचं, काय नाही करायचं, कुठे जायचं, जायचं का नाही, घराच्या बाहेर पडायचं का नाही, हा प्रत्येकाचा प्रश्न प्रत्येकाच्या पुढे असलेला दिसून येतो. या काळामध्ये प्रत्येक क्षेत्र आज अगदी खचून गेलेलं दिसतं. परंतु या खचलेल्या क्षेत्रामध्ये सुद्धा असं म्हणतात की उलझने या आजमाइशे हमारे जिंदगी में हमारे हौसले बुलंद करने के लिए ही आती है. यावरनं आपल्या असं लक्षात येतं की जिथं जिथं संकट आहे तिथे तर नक्कीच एक संधी त्याच्यासोबत आलेली आहे. गरज आहे ती संधीला ओळखण्याची, संधी निर्माण करण्याची, आणि याच्यासाठी आवश्यकता आहे की मानसिक सामर्थ्य किंवा मानसिक मजबूतीकरणाची आवश्यकता असलेली दिसून येते. मला हे म्हणायचं आहे की आजच्या काळामध्ये कुठेतरी प्रत्येक जण मानसिकरित्या खचून गेलेला दिसून येतो. प्रत्येक जणाला वाटतं की कुठली तरी जादू व्हावी, कुठली तरी असे चमक व्हावी, कुठलं तरी काहीतरी वेगळं काहीतरी अचानक घडावं आणि आम्हाला या कोरोनाच्या संकटातून त्यांनी मुक्ती द्यावी. पण असं काही घडणार नाही मित्रांनो. ही एक आपल्या मनाची कुठेतरी केविलवाणी अवस्था आहे असं आपल्याला वाटतं. प्रत्येक जणाचा विचार करता प्रत्येक जण मानसिक अवस्थेमध्ये खचून गेलेला दिसतो, मानसिकरित्या खचून गेलेला दिसतो. परंतु या काळातही काही लोक अशी असतात की जी आपल्याला या काळात सुद्धा त्यांना स्वस्थ बसावंसं वाटत नाही. ती काहीतरी उपक्रम करतच असतात, काहीतरी उपक्रम राबवत असतात. याच उपक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांच्या समोर आज आलेलो आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्र या ठिकाणी जो उपक्रम संपूर्ण ठिकाणी जो गाजत आहे, जो सगळा उपक्रम युट्यूबच्या माध्यमातून, चॅनेलच्या माध्यमातून जो सगळीकडे, आणि ज्या उपक्रमाची विशेष दखल एबीपी सारख्या एवढ्या प्रसिद्ध अशा चॅनेलनं सुद्धा घेतलेली आहे. अशा उपक्रमाचा एक भाग म्हणून श्री शारदाभवन सोसायटी संचलित मराठी विभाग, यशवंत महाविद्यालय नांदेड व कल्पक विद्यार्थी समूह यांनी कोरोना काळामध्ये एक खास बौद्धिक मेजवानी म्हणायला हरकत नाही, जिथे प्रत्येक जण विचारत होता की घरी बसून काय करायचं. विशेषत्वानं विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग सुद्धा किंवा कुठलाही वर्ग असेल, ज्यावेळेस पहिल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जवळपास 2-3 महिने पहिले सगळीकडे लॉकडाऊन होता, विचित्र स्थिती होती, नेमकं काय करायचं समजत नव्हतं. अशा काळामध्ये एक बौद्धिक मेजवानी या महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांच्या सृजनशीलतेतून कोरोना काळातील कविता वाचन प्रतिसाद व त्याला विद्यार्थ्याचा प्रतिसाद हा उपक्रम तिथे राबवण्यात आला. या उपक्रमाचं वैशिष्ट्य किंवा या उपक्रमाचं स्वरूप असं आहे की पहिले 50 दिवस इथे विविध प्रकारच्या 52 अशा कवींनी आपल्या कविता, प्रसिद्ध अशा महाराष्ट्रातल्या कवींनी आपल्या कविता तिथे सादर केल्या. आणि या कविता सादर करत असताना या कवितेचं नेमकं त्यांनी ज्यावेळेस कविता सादरीकरण केली त्यावेळेस अखंडपणे 50 दिवस मी त्या कवितेचं, प्रत्येक जणांना त्या कवितेचं श्रवण केलेलं आहे.
आता कविता ऐकल्याच्या नंतर जी वेळ आहे ती त्या कवींना प्रतिसाद आपल्याला देण्याची वेळ आहे, आपल्याला साथ त्यांना देण्याची वेळ आहे. नेमकं कुणाला कविता कशा पद्धतीने भावली आहे, कुणाचा कविता कशी अटॅच झाली आहे, कुठपर्यंत कवितेने प्रत्येकाला तिथं प्रभावित केलेलं आहे याचा नेमकी पावती देण्याची आपली वेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच हा छोटासा प्रयत्न मी तुमच्या पुढे साथ देण्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता नेमकं कविता म्हणजे काय हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या प्रकारे ज्याची त्याची व्याख्या कवितेची असू शकते, कवितेचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीचं असू शकतं, कवितेच्या बद्दलची प्रत्येकाची जी काही भावना आहे, जे काही प्रत्येकाला वाटतं ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं घडू शकतं. असं आपल्याकडे म्हटलं जातं की व्यक्ती तितक्या प्रकृती आणि व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, यामधलं जर प्रकृती ही बाजूला ठेवली तर प्रवृत्ती प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीकडे कोणत्या पद्धतीनं पाहावं, कोणत्या पद्धतीने त्याचं आकलन त्याला होतं, तो कोणत्या पद्धतीने तिथे व्यक्त होतो हे प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्या पद्धतीने मी सुद्धा तिथे कवितेला व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. ऍक्च्युअली खऱ्या अर्थानं मी राजीव गांधी महाविद्यालय मुदखेड, श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचं एक महाविद्यालय, प्रसिद्ध असं महाविद्यालय, तिथे 2008 या सणामध्ये मी पदवी घेऊन बाहेर पडलो. त्याच्यानंतर आज जवळपास 12 वर्षाच्या नंतर प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख सर यांच्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांशी परत एकदा हितगुज साधण्याची संधी मला सरांनी मिळवून दिली आहे. याबद्दल मी सरांचा शतशः ऋणी आहे, आभारी आहे. आज अध्ययन आहे, अध्यापनामध्ये सुद्धा मी आहे, पण अध्ययन आणि अध्यापनामध्ये खूप मोठा फरक आहे. हे सरांच्या या उपक्रमातून मोठ्या प्रमाणात माझ्या लक्षात आलेलं आहे की केवळ अध्यापन विद्यार्थ्यांना करून चालत नाही, तर त्याच्यासाठी स्वयं अध्ययन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि अध्यापनाचा एक भाग म्हणून ही जी कविता आहे त्या कवितेवरती मला तिथे व्यक्त होण्याची संधी सरांनी दिलेली आहे, अभिव्यक्त होण्याची संधी मला तिथे सरांनी दिलेली आहे. मी ऍक्च्युअली आय एम द स्टुडंट फ्रॉम इंग्लिश लिटरेचर. I teach English to the junior college. मी इंग्रजीचा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे इंग्रजीशी खूप नातं जडलं आहे पहिल्यापासून. परंतु इंग्रजी ही उपजीविकेचं साधन जरी त्यावेळेस असेल तरी मराठीकडे पाहता आपल्याकडे असं म्हटलं जातं की माझी मराठीची कौतुके परी अमृतातही पैसा जिंके, माझी मराठीची बोली कौतुके परी अमृतातही पैसा जिंके असं म्हटल्यासारखं मराठी भाषेची ही जी तुलना आहे ती जगात कुठल्याही भाषेची तिथे होऊ शकत नाही. त्यामुळं कवितेचं मराठीकडे एका इंग्रजीच्या व्यक्तीचं मराठीकडे वळणं हे ओघानं आलंच. आणि सरांच्या प्रयत्नामधून मला सुद्धा कुठेतरी वाटलं की चला आपण या कवितेच्या अभिप्रायाकडे किंवा कविताकडे वळू, ही आपल्यामध्ये इच्छा निर्माण झाली. सरांमुळे ही इच्छा निर्माण झाली आणि सरांना मी सांगितलं की मी सुद्धा एक खूप प्रयत्न माझ्या पतीनं, माझ्या अल्पबुद्धीनं प्रयत्न करण्याचा मी निर्धार केला की मला सुद्धा त्यामध्ये मराठीमध्ये व्यक्त होता येईल का, कवितेला अभिप्राय देता येईल का. आता इतक्या कविता आपण सगळ्यांनी ऐकल्या, 50 जवळपास 52 कवींच्या कवितांचं श्रवण आपण सगळ्यांनी केलं, आपण त्या ऐकल्या. बट इट इज सेड दॅट व्हॉट एव्हर वी हिअर इज नॉट ए परफेक्टिव्ह बट इट इज अन ओपिनियन. And whatever we see is a perceptive, it's not truth. असं म्हटलं जातं की जे काही आपण ऐकतोय ते फक्त मत असतं. तो प्रत्येकाचा वेगळ्या पद्धतीचा दृष्टिकोन असतो, प्रत्येकाची दृष्टी त्याकडे पाहण्याची वेगळी असते. आणि त्याच पद्धतीनं एका ठिकाणी वर्ड्सवर्थ इंग्रजी पोएट सांगतो की पोएट्री इज व्हॉट, पोएट्री इज नथिंग बट द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग विच इज रिकलेक्टेड इन टू ट्रँक्युलिटी. कविता त्याच्यामध्ये काय असते, कविता ही त्याच्यामध्ये हे असते, साधन असते की ते एकट्या कुठेतरी आपण जाऊन बाजूला कुठेतरी निवांत एका ठिकाणी बसावं, निसर्गाच्या सानिध्यात बसावं आणि तिथं आपण कविता करावी. आणि त्याला जे जे काही त्याच्या एकांतवासात अनुभवले, त्याला जे काही वाटले ते त्याने तिथं अभिव्यक्त व्हावं, त्याला आपण तिथे कविता म्हणतो, असं त्याचं मत आहे. आणि परंतु मला असं वाटतं की वर्ड्स we cannot touch words, but words can touch we, or but words can touch anybody in the world. जगामध्ये शब्द ही कुणालाही स्पर्श करू शकतात, आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही. शब्दांमध्ये ताकद आहे, शब्दांमध्ये खूप पॉवर आहे, एनर्जी आहे की ते कुणालाही तिथे काय करू शकतात, स्पर्श करू शकतात. मग हा जो कवी आहे तो कशाच्या माध्यमातून याची लढाई आहे,
हा जो कवी आहे त्याचं नेमकं शस्त्र काय आहे, कोरोना काळामध्ये कोरोना काळाला किंवा कोरोना सारख्या विषाणूला तिथं अशा प्रकारच्या संकटाला सगळेजण विविध प्रकारच्या शस्त्राने लढा देताना सामोरे दिसतात. तिथे वेगळी लढाई देण्याचं काम, तिथे वेगळी लढा देण्याचं काम या शब्दांच्या माध्यमातून कवींनी केलंय आणि कवींच्या शब्दांच्या माध्यमातून आपण तिथे या कोरोना काळाला घरीच राहून मानसिक अवस्था व्यवस्थित ठेवून तिथे आपण त्याला लढा देण्याचा काय केलाय, तिथे प्रयत्न केलाय. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येतं की शब्दांचे सामर्थ्य, शब्दांमध्ये ही शक्ती आहे आणि शब्दांमुळेच तिथे काय होऊ शकतं, घडू शकतं हे आपल्या तिथे लक्षात आलंय. त्यामुळे खरंच ही शक्ती आपल्याला कुठंतरी कामी पडली असं आपल्याला लक्षात येतं. आणि विशेष कवितेच्या बद्दल सांगायचं म्हणजे की कवितेमध्ये आपल्याला पहिल्यापासून आपण ऐकतोय की जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे जी गोष्ट सूर्याला, जी गोष्ट दिनकराला तिथे संपूर्ण विश्वाकडे पाहून सुद्धा एवढ्या सगळ्या विश्वाला प्रकाशित करणारा जो सूर्य आहे त्याला जी गोष्ट दिसू शकत नाही ती गोष्ट खरंच अर्थानं तिथे कवीला दिसते आणि कवीला ती भावते. कवी तिचा विचार करतो. अगदी कवी कुठल्याही जगामधल्या कुठल्याही वाहनापेक्षा कवीचं जे काही वैचारिक पातळी आहे, त्याचं जे काही प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो सगळ्यांपेक्षा तिथे कसा आहे, वेगळा आहे. मला असं वाटलंही नाही की कोरोना काळामध्ये आपल्याला अगदी एवढी बौद्धिक मेजवानी मिळेल आणि कवितेच्या माध्यमातून आपल्याला व्यक्त होता येईल किंवा कवितेमुळेच आपण तिथे व्यवस्थित पद्धतीनं हा जो काही काळ आहे त्या काळाला आपण पुढे जाऊ शकतो. हे आपल्याला या उपक्रमानेच खऱ्या अर्थानं एक वेगळं सत्य, एक वेगळं जे काही वास्तव आहे ते या उपक्रमाने आपल्याला तिथे पुढे आणून दाखवलेलं दिसून येतं. हा उपक्रम ऍक्च्युली असा होता की प्रत्येकाने तिथे 3 कविता निवडायच्या आहेत आणि निवडल्याच्या नंतर आपल्याला तिथे काय करायचं आहे, आपल्याला तिथे व्यक्त व्हायचं आहे, अभिव्यक्त व्हायचं आहे. आता अभिव्यक्त होताना वी हॅव टू एक्सप्रेस आवरसेल्फ फ्रीली. इट इज सेड दॅट द डेथ इज नॉट द ग्रेटेस्ट लॉस इन लाईफ, बट द ग्रेटेस्ट लॉस इन लाईफ इज व्हॉट डाईज इनसाइड अस व्हेन वी लिव्ह. म्हणजे काय की जर एखाद्या जगातलं महान कुठलं तर नुकसान असेल तर आपण ज्याला मृत्यूला समजतो तर ते मृत्यू नसून तर महान नुकसान काय आहे, महान नुकसान हे आहे की आपण एखादी गोष्ट आपल्यामध्ये ठेवून आपण अभिव्यक्त न होता आपला तिथे मध्येच लपून ठेवणे, दाबून ठेवणे, स्वतःला सप्रेस करणे, या एवढं दुसरं कुठलंही काही नाहीये, नुकसान नाहीये असं आपल्याला वाटतं. यावरून असं लक्षात येतं की प्रत्येक गोष्ट आपण जी पाहतो त्या गोष्टीमध्ये आपण काय व्हावं, स्वतःला अभिव्यक्त करावं आणि स्वतःला अभिव्यक्ती ज्या करण्याचा प्रयत्न तिथे आपण करावा. मी 3 कवीच्या कवितेची निवड केलेली आहे. निवड करताना वेगळा एक दृष्टिकोन माझ्या समोर आला. मी त्याच्यावरती विचार केला की थोडंसं कुठेतरी वेगळं अँगलनं मला वाटलं की आपण अभिव्यक्त आपल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे. आपल्याला जी मला भावली आहे, जी माझ्या हृदयापर्यंत गेली आहे, जी हृदयाला जाऊन तिथे स्पर्श केलेली आहे, जसं मी आताच सांगितलं की इट इज ओनली वर्ड्स आर एबल टू टच एनीबडी इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात मोठी जर ताकद आणि क्षमता कोणामध्ये असेल तर ती केवळ शब्द आणि शब्दांमध्ये आहे की ते कुठेही कुणालाही कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथे त्यांच्या हृदयाला भिडू शकतात, ते तिथे जाऊ शकतात. भाषा आणि कवितेमध्ये थोडंसं मला विसंगती वाटते, थोडंसं भांडण वाटतं. का भांडण वाटतं? कारण प्रत्येकजण भाषेचं गणवेशीकरण करण्याच्या प्रयत्नात असतो. ईच अँड एव्हरीबडी ट्राय टू युनिफॉर्म द लँग्वेज इन द वर्ल्ड. प्रत्येक जण लँग्वेजला युनिफॉर्म करण्याचा प्रयत्न करतो, भाषीकरण करण्याचा प्रयत्न करतो. बट द रियालिटी इज दॅट वी कॅन नॉट युनिफॉर्म लँग्वेज. ओके, आपण सत्य असं आहे की जगामध्ये आपण भाषेला तिथे गणवेशीकरण करू शकत नाही. भाषा हे काय आहे? भाषा हे अभिव्यक्तीचं प्रत्येकाचं वेगळं साधन आहे, वेगळं माध्यम आहे. म्हणून कविता ऐकल्याच्या नंतर त्या कवितेचा प्रत्येकाचा अभिप्राय, इच अँड एव्हरीबडीज व्ह्यू ऑफ द अप्रिशिएशन ऑफ पोएट्री विल बी डिफरंट दॅन द अदर. प्रत्येकापेक्षा प्रत्येकाचा जो काही दृष्टिकोन आहे तो निश्चित वेगळा असणं अपेक्षित आहे. त्यामुळे कविता आणि भाषा, प्रत्येकजण भाषेला वाटतं, प्रत्येकजण म्हणतं की भाषेचं गणवेशीकरण करावं, पण कविता असं म्हणते की भाषेचं गणवेशीकरण करू नका. कारण कविता पुढे पाहिल्यावर असं लक्षात येतं की कवितेतून आपल्याला लक्षात असं येतं की कवितेला हे भाषेलाही कुठेही मर्यादा नाही. प्रत्येकाला कविता जशी आपल्या आपल्या पद्धतीने व्यक्त होते, अभिव्यक्त होते, त्या पद्धतीने तिथं प्रत्येकानं काय व्हावं, व्यक्त व्हावं असं ही कविता आपल्याला सांगते. कवितेतूनच खऱ्या अर्थानं अभिव्यक्त होण्याचा मार्ग आहे असं आपल्याला लक्षात येतं. एक अभिव्यक्तीचं खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा स्त्रोत जर कुठं असेल तर तो कविताच आहे. ओके, म्हणून मी निवडलेल्या ज्या कविता आहेत त्या माझ्या पद्धतीनं मला ज्या भावल्या, मला ज्या सगळ्यांपेक्षा वेगळ्या वाटल्या त्या कविता मी तिथे निवडलेल्या आहेत. पैकी माझी पहिली कविता आहे
कवी आहेत दासू वैद्य, अतिशय प्रसिद्ध कवी, अतिशय नावाजलेले गावाजलेले कवी. त्यांना त्यांच्या भाषेत अगदी ही कविता निवडून या कविते निवडत असताना एक मोठं आव्हान होतं की यांनी शब्दफेक जी केलेली आहे, शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, नेमकी टर्निंग पॉईंट कवितेत कुठं घ्यायचं आहे, नेमकी कविता आपल्याला काय सांगू इच्छिते आहे, त्यात आपल्याला काय नेमकं व्ह्यू आहे हे पकडणं खूप डिफिकल्ट वाटत होतं. बट आय हॅव ट्राईड ॲट द बेस्ट ऑफ माय लेवल टू एक्सप्रेस माय सेल्फ, टू अप्रिशिएट धिस पोएम. ही पोएम अप्रिशिएट करण्याचा माझा प्रयत्न मी केलेला आहे. कवी दास वैद्य आहेत आणि कवितेचं शीर्षक आहे जुनेच. कवी कवितेत सांगतात, जुनेच दाणे जुनेच जाते दळणाऱ्याचा देह नवा, जुनेच दाणे जुनेच जाते दळणाऱ्याचा देह नवा, जुन्याच वाटा जुनीच वळणे थकणाऱ्याचा पाय नवा, पापणीच्या पेटाऱ्यातील सळसळणारे साप जुने, अडखळताना कधी पळताना मनास वेड्या दंश जुने, घटनेमध्ये अर्थ तेच आणि कवितेतली ओळ जुनी, घटनेमधले अर्थ तेच आणि कवितेतली ओळ जुनी, काळाच्या भिंतीवरल्या जीर्ण पुरातन त्याच म्हणी, काळातल्या भिंतीवरल्या जीर्ण पुरातन त्याच म्हणी, झाडातून ओघळणाऱ्या पावसाचा स्पर्श जुना, झाडातून ओघळणाऱ्या पावसाचा स्पर्श जुना, वाळू मधला खोप्याभोवती त्याच निरागस पाय खुणा, वाळू मधल्या खोपाभोवती त्याच निरागस पाय खुणा. बघा शेवटी कवी अगदी वळण घेत आहेत वेगळं आणि आपल्याला काय सांगतायत, अंधाराच्या गोदडीला पहाटेचे ठिगळ जुने, अंधाराच्या गोदडीला पहाटेचे ठिगळ जुने, तोच धागा तोच कपडा फक्त नव्याने पांघरणे, तोच धागा तोच कपडा फक्त नव्याने पांघरणे. कवितेच्या सगळ्या ओळी ऐकल्याच्या नंतर वरवरनं वाटतं की कवी काय नेमकं बोलत आहेत, पण ऍक्च्युली मला जो अर्थ भावला तो तुमच्यासोबत अभिव्यक्त करून तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न मी करतो आहे. ऍक्च्युली मला असं वाटतं की आपण प्रत्येक जण चेंज बदल बदल असं म्हणत असतो. मानवाच्या असं म्हणतात की चेंज इज द लॉ ऑफ नेचर. आपण म्हणतो की परिवर्तन संसार का नियम आहे, परिवर्तन होत जातं, बदल हा निसर्गाचा नियम आहे असं आपण म्हणतो. बदल आपल्याला टाळता येत नाहीत असे वाटतं, जेणेकरून आजच्या काळाकडे कोरोना काळाने आपल्याला शिकवले की अचानक झपाट्याने कशा पद्धतीने बदल होऊ शकतो. लोकांच्या मानसिकतेत बदल झालाय, लोकांच्या वर्तणुकीमुळे आज बदल झालाय. काही जण घाबरायला लागलेले आहेत, काही जण न घाबरताही बाहेर फिरताना दिसून येतात. परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की हा जो बदल आहे तो आजच आहे किंवा अचानक झपाट्यानं झालाय असं म्हणता येत नाही. कारण का, बदलाची गती ही संत गती असते. आणि या कवितेच्या ओळीवरनं मला तरी असं लक्षात येतं की कवीला हा जो आपण जो संपूर्ण जग किंवा विश्व आपण जे बदल म्हणतो तो बदल तिथे कवीने जो सांगितलाय ही कविता बदलाबद्दलची आहे असे आपल्याला वाटते. मग काय आहे बदलाबद्दलची कविता, कवीला नेमकं या कवितेतनं नेमकं काय म्हणायचं आहे? जो बदल आहे तो बदल आपण असा विचार करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झालाय, परंतु बदल हा आपल्या दृष्टीत झालाय. बदल हा आपला त्याच्याकडे पाहण्याच्या मध्ये बदल झालाय. ऍक्च्युअली तो बदल आपल्या दृष्टीत झालाय म्हणून तो झालाय का? झाला नाही. त्याचं कारण असं की जो बदल झालाय तो केवळ बाह्यांगी बदल आहे, तो अंतरंगी बदल नाही. अंतरंगी बदल कसा नाही? समजा आपण एक उदाहरण घ्यायचं ठरलं, बदल प्रत्येक ठिकाणी आहे असं आपण म्हणतोय. स्त्रीच्या स्थितीमध्ये बदल झालाय का? पहिला मुद्दा आपण ठेवतोय की आजच्या स्त्रीचा आपण जर विचार केला तर तिथे खराच अर्थानं बदल झालाय का? आपण विचार करू टप्प्याटप्प्याने की एक उदाहरण घेऊया काही आणि पुढे आपण जाऊया टप्प्याटप्प्याने की खरंच अर्थानं बदल झालाय का? आज स्त्री 4 चौकटीच्या बाहेर आलेली दिसून येते, 4 भिंतीच्या बाहेर आलेली दिसून येते, कामाला जाताना दिसून येते, नोकरी व्यवसाय करताना दिसून येते, इव्हन पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ती पुढे जाताना दिसून येते, काम किंवा कार्य करताना दिसून येते. परंतु खऱ्या अर्थानं जर विचार केला तर तिला जे काही बदल तिच्यामध्ये होणं आवश्यक होता किंवा आपल्या दृष्टीमध्ये तिच्याकडे पाहण्याचा जो बदल आवश्यक होता, समाजाने तिच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहावं ही दृष्टी आजही तशीच असलेली बऱ्याचदा तिथे दिसून येते. आपल्याला दिसायला लागतं की स्त्री घराच्या बाहेर पडलेली आहे, समाजामध्ये ती निर्भीडपणे वर्तणूक करत आहे, वागत आहे हे आपल्याला दिसतं. परंतु मित्रांनो, तो बदल अगदी बाह्य बदल आहे. आंतर बदलाचा जर विचार केला कवीच्या दृष्टीने, जर आपण बदल म्हणतोय तर खऱ्या अर्थानं विचार जर केला तर तो बदल तसा नाहीये. आजही या कवितेतल्या अशा काही ओळी आपल्याला सांगून जातात. काय सांगून जातात बघा, पापणीच्या पेटाऱ्यातील सळसळणारे साप जुने, पापणीच्या पेटाऱ्यातील सळसळणारे साप जुने, अडखळताना कधी पळताना मनास वेड्या दंश जुने, अडखळताना कधी पळताना मनास वेड्या दंश जुने. आज स्त्रीला जरी कायदेशीररित्या
कोणी तिथे हात लावू शकत नाही, धक्का देऊ शकत नाही, धमकी देऊ शकत नाही किंवा तिला तिच्यावरती अन्याय अत्याचार उघडपणे कोणी करू शकत नाही. हे जरी झालं असेल तर आपल्याला काही प्रकरणं मागे पाहायला मिळतात की आजच्या 20व्या शतकामध्ये सुद्धा 21व्या शतकामध्ये सुद्धा उत्तराधुनिक जगाकडे आपली वाटचाल झाली आहे. त्या जगामध्ये सुद्धा, त्या विश्वामध्ये सुद्धा, समाजामध्ये सुद्धा आजही बलात्कारासारख्या घटना आपल्याला तिथे घडत असताना दिसून येतात. प्रश्न पडतो की ह्या घटना का घडतात? समजा कायद्याने त्यांना तसं संरक्षण दिलं तर घटना घडायला नाही पाहिजे होती, पण घटना घडते. याचा अर्थ असा होतो की दृष्टीमध्ये माणसाच्या स्त्रीकडे पाहण्याचा आणखी देखील बदल झालेला नाहीये. हे जे कवी सांगताहेत, कवी दासू वैद्य जे सांगताहेत, काय म्हणतायत ते, पापणीच्या पेटारातील सळसळणारे साप जुने, हा जो त्यांनी जी कविता मधून जी ओळ सांगितली ती त्यांच्या त्या दृष्टीबद्दल आपल्याला माहिती सांगत आहे. आजही बऱ्याच लोकांची दृष्टी स्त्रीकडे पाहण्याची तिथे बरोबर झालेली नाहीये. ती जी दृष्टी आहे ती आजही कुठेतरी अगदी वाईट दृष्टी असल्यासारखं आपल्याला वाटतं. स्त्री बाहेर पडली आहे, पण तिच्याकडे पाहणाऱ्या ज्या काही भेदक ज्या काही नजर आहेत पुरुषाच्या, त्या आजही तिथे कायम असलेल्या दिसून येतात. बरं, हा झाला स्त्रीच्या बाबतीतला. आपण जर विचार केला, बदलाचा जर विचार केला तर तो जातीमध्ये खरा बदल झालाय का? जातीच्या बदलांचा आपण विचार समजा केला, आपण म्हणतोय की दलित जी काही वर्ग आहे तो मध्यम वर्गामध्ये त्याचं रूपांतरण झालंय असं म्हणतो. तो जरी रूपांतरित झाला असेल तर एक विचार असा येतो की त्याच्याकडे दलितत्वाची जी आपली पाहण्याची दृष्टी आहे त्या दृष्टीमध्ये बदल झालाय का? दलितानं मध्यम वर्गात यावं, त्याचं रूपांतरण त्याच्यामध्ये झालंय, हा बाह्य बदल आहे. परंतु जो बदल आहे तो अंतरंगी बदल होणं अपेक्षित आहे. असं म्हणतात बघा आपल्याकडे की जर नसेल अंतर्मन निर्मळ तर काय करेल साबण. समजा जर आपण अंतरंगाने जर समजा बदलून गेलो नाही, अंतरंगातून त्या व्यक्तीकडे जर आपण त्या स्वच्छ दृष्टीने जर नाही पाहिलं तर त्यामध्ये झालेला बदल हा केवळ भौतिक बदल दिसतो. त्यामध्ये झालेला बदल हा फक्त केवळ बाह्य बदल दिसतो. पण आंतरिक बदल जोपर्यंत अपेक्षित, जोपर्यंत घडून येणार नाही तोपर्यंत बदल या व्याख्येत त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला बसवता येत नाही, असं मला त्या कवितेतून अपेक्षित आहे, असं आपल्याला त्या कवितेतून असं वाटायला लागतं. मग खऱ्या अर्थानं प्रत्येक जीवनाच्या टप्प्यावरती बदल झालाय का असं आपल्याला वाटतं, पण कवी सांगतात की अशा पद्धतीचा बदल तिथे झालेला नाहीये. जो बदल कवीला अपेक्षित आहे, जो बदल खऱ्या अर्थानं बदल न होणं अपेक्षित होता, त्या प्रकारचा बदल तिथे नेमका झालेला नाही, जो कवी तिथे काय करतात सांगण्याचा प्रयत्न करतात. बरं, बदल झाला नाही मान्य आहे, बदल व्हावा हेही मान्य आहे, मग बदल करण्यासाठी प्रयत्न करावे की नाही हा एक प्रश्न आहे. हा, निश्चित बदल करण्यासाठी प्रयत्न करावा, परिवर्तन करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा, प्रत्येकाने बदल करण्याचा प्रयत्न करावा, परंतु त्याला दृष्टी ही अतिशय अंतरात्मक दृष्टी वापरायला पाहिजे, आंतरिक दृष्टी वापरायला पाहिजे. हे या कवितेतून मला वाटलं की ह्या पद्धतीचं कुठेतरी कवीला अपेक्षित आहे. मग हा बदल करताना बदल अगदी प्राचीन काळापासून आपण पाहतो, काय पाहतो की प्राचीन काळामध्ये सगळ्यात अगोदर बुद्धांनी तिथे प्रयत्न केला, खूप सारा सामाजिक बदल करण्याचा प्रयत्न केला. संतांनी त्याच्यानंतर त्यांच्या पुढच्या टप्प्यामध्ये सगळ्या संतांनी तिथे बदल करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानोबांचं उदाहरण घ्या, नामदेवांचं उदाहरण घ्या, एकनाथांचं उदाहरण घ्या, प्रत्येक प्रकारच्या संतांचं तिथं उदाहरण घ्या. प्रत्येकाने सामाजिक बदल करण्याचा तिथे प्रयत्न केला. संतांच्या नंतर जो नंबर लागतो, जो क्रमांक लागतो, तो क्रमांक लागतो विचारवंतांचा. सामाजिक विचारवंत किंवा सामाजिक जे काही सुधारक होते, ते tried at the best of their level to improve the society, to improve into the mentality of the society. But was that right? It was completely right on the part of them. But how did we take that? आपण ते कसं घेतले त्यावेळेस? आपण त्याला असं घेतलंय की येस, वी हॅव चेंज द सोसायटी. आपल्याला वाटलं आहे की ते बदल तिथे झालेला आहे, बट इट्स नॉट द सेम केस. इंटरनली चेंज और इंटरनल चेंज शुड बी देअर इन द सोसायटी. त्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये इंटरनल जो चेंज आहे, जो आत्मिक बदल आहे, तो बदल होणं तिथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेमध्ये सुद्धा खूप सारे असे काही तरतुदी आले, असे काही कायदे आले. राज्यघटनेने सुद्धा तिथे आपण म्हणू इन शॉर्ट की खूप सारा त्यांनी सुद्धा तिथे प्रयत्न केला लोकांमध्ये बदल घडवण्याचा. पण खऱ्या अर्थानं आपण त्याला साथ दिली आहे का? खऱ्या अर्थानं त्या प्रकारचा प्रतिसाद जो त्यांना अपेक्षित होता तो तिथे दिलाय का, हे विचार करणं अतिशय मोठी गोष्ट आहे, अतिशय अपेक्षित असलेली गोष्ट आहे. त्याच्यानंतर आज आपण पाहतोय की राज्यघटनेच्या नंतर सुद्धा आज फारसे बदल समाजामध्ये तिथे झालेले दिसून येत नाही. शहरी भागाचे प्रश्न स्त्रियांचे वेगळे, जातीपातीचे प्रश्न वेगळे, दलितांचे प्रश्न वेगळे, सामान्य माणसाचे प्रश्न वेगळे, बदलांच्या बाबतीत बोलायचं असेल तर. त्याच्यानंतर ग्रामीण भागाकडे आता थोडंसं वळूया आणि स्त्रियांचे तिथले काही त्यांच्यामध्ये बदल झालेत का थोडा विचार करा. ग्राउंड लेवलवरती येऊन, प्रॅक्टिकल लेवलवरती येऊन विचार करणं वेगळं आणि पुस्तकाचा किडा होऊन केवळ पुस्तके अध्ययन करून आणि अध्यापन करणं हे काम खऱ्या अर्थाने वेगळं. मी 45-50 मिनिटाची तासिका घेतोय, स्त्री बदलावरती खूप चांगल्या पद्धतीने मी बोलू शकतोय, मी बोलतोय, बट इट इज नॉट द सेम केस विच इज ऑन द ग्राउंड. ओके, प्रॅक्टिकली वी हॅव टू थिंक अबाउट दॅट. त्याबद्दल आपण प्रात्यक्षिकरित्या विचार करतोय का, प्रॅक्टिकली विचार करतोय का? ऑन द ग्राउंड व्हॉट इज द पोझिशन, तिथे नेमकी पोझिशन काय आहे, तिथे नेमकं कंडिशन काय आहे.
गावाकडे, ग्रामीण भागाकडे आपण आजही पाहतो की स्त्री ही अगदी नखे नसलेली वाघीण असलेली दिसून येते. म्हणजे तिचं काम काय आहे? तिचं काम एवढंच आहे, रांधे वाढा आणि उष्टे काढा. आजही आज बऱ्याच ठिकाणी असं वास्तव दिसतं की स्त्रीनं केवळ तिच्या पतीच्या पुढे यावं, त्या जेवणाचं तिने तिथे ताट वाढावं आणि वाढल्याच्या नंतर जे काही तिथे त्याचे काही अन्नाचे तुकडे खाली सांडले ते तिथे भरून काढावेत. त्याने अगोदर सगळ्यांनी जेवावं, त्याच्यानंतर मग त्यांनी बसून तिथे जेवावं. अशा प्रत्येक प्रकारचा प्रत्येकाला असलेला अनुभव आजही दिसतो. मग एकीकडे वाटतं की भौतिकता आलेली आहे, ग्लोबलायझेशन होत आहे, जागतिकीकरण होत आहे, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात बदल झालेला आहे. हे जरी हे जरी वाटत असेल, दिसत असेल, तरी हे कसं आहे, आपण म्हणतो ना की जे जसं दिसते ते तसं नसतं. हे अशा पद्धतीच्या माध्यमातून कवीने तिथे मला वाटतं की व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. ग्रामीण भागात आजही परिस्थिती पहा, प्रत्येक क्षेत्राचा जर विचार केला तर जो बदल आपण उगीच मिरवतो की बदल झालाय, स्थित्यांतरण झालं, बदल झाला, परिवर्तन झालं, आम्ही खूप मॉडर्न झालो, आधुनिकता आली आहे वगैरे वगैरे जे वाटतं ते केवळ वाटणंच आहे. ते दृष्टीतलं आहे, ते अगदी अंतर्दृष्टी, ते आपल्या दृष्टीतलंच आहे. आपण त्याच्याकडे पाहतो कसं त्याच्यावर अवलंबून आहे. हे केवळ भौतिक जगामध्ये बदल झालाय असं या कवितेच्या माध्यमातून मला वाटतं की कवीने तो तिथे काय केलाय, प्रयत्न केलाय. आजच्या कविते या उपक्रमातील माझे दुसरे कवी ऍक्च्युली त्या कवयित्री आहेत अनुराधा पाटील. कवितेचं शीर्षक आहे आलेख. या कवितेच्या माध्यमातून मी ही कविता ऐकताना अगदी असं वाटायला लागलं होतं की अगदी अंगावरती शहारे उमटले की काय आलेख या कवितेच्या माध्यमातून. कारण त्यांनी असं इतकं उत्कृष्ट प्रयत्न केलाय की अगदी हृदयस्पर्शी अशी कविता आहे असं वाटायला लागतं. चित्कार, अगदी वेदना. कशाच्या वेदना? गरिबीच्या वेदना. गरिबीचे जे काही ठसे तिथे लोकांच्या हृदयावरती उमटले, त्या ठस्यांना अगदी तिथे उचलून आपल्या हृदयावरती आणण्याचं काम कुणी परत एकदा त्या शब्दांनीच तिथे केलेले आढळून येतं. म्हणजे शब्दच तिथे आपल्याला परत एकदा घ्यावे लागतात. कारण मी अगोदरच सांगितले की भाषा ही अशी आहे की स्व अभिव्यक्तीचं साधन आहे. तुम्ही कसं अभिव्यक्त होता ते वैयक्तिक आहे, त्याला तुम्ही गणवेशीकरण भाषेचं तिथे करू शकत नाही. या कवितेच्या माध्यमातून अनुराधा पाटील या कवयित्रीने की गरिबीचा आलेख कसा अगदी उंच 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 वाढत जातो, आलेख कसा अगदी टॉपवरती चढत जातो हे दाखवण्याचा माझ्या मते तरी तिथे काय केलाय त्यांनी प्रयत्न केलाय. त्यांच्या कवितेच्या मला भावलेल्या काही ओळी मी तुमच्या पुढे ठेवतो. माणसं भेटतात जुन्या दिवसांची ओळख देत, हसतात ओशाळवाने डोळ्यातलं पाणी लपवत खुशाली दाखवताना. माणसं बुजतात माझ्या चकपक कपड्यांना आणि झाकतात विरलेल्या वस्त्रात त्यांच्या दैन्याची उघडी पडणारी मुळं. त्यांच्यात व आपल्यात पडलेला दुरावा असा कशातही झिरपत राहतो. आपल्या आसपास सांगता येत नाही कशाची अगस्त्र सावली सरकत जाते त्यांच्या माथ्यावर आणि कुणाने पर्यंत पोहोचण्याचा आकांत उडून जातो वारा घेऊन बिनदिक्कत. ते शोधतात थोडीशी जागा एखाद्या कवीच्या कल्पनेत, पण नसतात कुठल्याच पंगत पत्रावळीत अग्रक्रमानं. आणि पितात पाणी हाताची ओंजळ करून पान झरीतल्या झाडासारखी. ते नसतात मी वाचलेल्या त्या पुस्तकांमध्ये आणि नसतात निरर्थ दुःखाच्या काळ्या किनाऱ्याने सजवलेल्या चर इंद्रीच्या देखण्या चौकटीमध्ये. हैराण होते सटवाई पिढी दर पिढीत, हैराण होते सटवाई पिढी दर पिढीत, किनाऱ्याने हैराण होते सटवाई पिढी दर पिढीत की जन्माला येणाऱ्या नवजाताला कुठल्या सदरात टाकावं, की जन्माला येणाऱ्या नवजाताला कुठल्या सदरात टाकावं. महापुरात बुडवावं त्याचं घरदार, महापुरात बुडवावं त्याचं घरदार की दुष्काळाच्या काहिलीनं त्राही त्राही आरपार, की दुष्काळाच्या काहिलीनं त्राही त्राही आरपार. असावा त्यानं कुपोषित कुठल्याही जातीचं लेबल मिरवताना, असावा त्यानं कुपोषित कुठल्याही जातीचं लेबल मिरवताना की धर्माच्या आंधळ्या झुंडीत गमवावे त्यानं आपले निर्दोष मायबाप, की त्याने गमावे आपले निर्दोष मायबाप आणि पडत्या घराच्या उंबरट्यावर बसून पहावी अजन्म वाट हरवलेल्या छत्राची. हैराण होती सटवाई की थोड्याशा कर्जाची आणि ढिगभर अर्जांची ही कहाणी कशी करावी सुफळ. हैराण होती सटवाई की थोड्याशा कर्जाची आणि ढिगभर अर्जांची ही कहाणी कशी करावी सुफळ. झाडाला लटकून झुलताना माय मी शोधते अनेकांच्या हयातीचा दाखला. झाडांना लटकून फिरताना मी शोधते अनेकांच्या हयातीचा दाखला. तुझ्या जीर्ण पडपडताणी जिथं जात नाही आजच्या मरणाला उद्याची रात्र आडवी, जिथं जात नाही आजच्या मरणाला उद्याची रात्र आडवी. पण तुझे करकरीत कोरे कागद निदान थोडे भिजू दे,
मिळू दे ओलावा अक्षरांना, पदराखाली लेकरू पाजत बसलेल्या बाईच्या दुधाचा, बाकी तर हा अवघा डोंगर तसा पोकळच, निसंगाच्या करंगडीवर तेलात तोलता नाही खचत जाणारा, निसंगाच्या करंगडीवर तोलता नाही खचत जाणारा, घेता श्वास जाता श्वास तसू तसू, घेता श्वास जाता श्वास तसू तसू. मित्रो, ह्या झाल्या कवितेच्या ओळी, पण ऍक्च्युअली कवितेतून त्यांना नेमकं काय सांगायचं आहे, जे मला भावलंय, जे माझ्या हृदयापर्यंत गेलंय, की एखाद्या व्यक्तीच्या, गरीब आणि श्रीमंती व्यक्तीचं कंपॅरिझन त्या कवितेमध्ये दिसतं, तुलना दिसतं, गरिबाच्या झळा त्या कवितेतून व्यक्त होताना दिसून येतात. कवियत्रीने ऍक्च्युअली जे अनुभवले आणि माणसाला जे स्वतः अनुभवले तेच खऱ्या अर्थानं व्यक्त होता येतं, तेच अभिव्यक्त होता येतं. जे मी या कवितेच्या माध्यमातून अनुभवलंय, जे लक्षात आलंय आपल्या, तेच तिथं अभिव्यक्त करण्याचा तिथे मी प्रयत्न करतोय. एखाद्या वेळेस आपण उदाहरण घेऊया की एखादा व्यक्ती खूप गरीब आहे आणि त्याचा मित्र एखादा कुठेतरी श्रीमंत व्यक्ती आहे. त्या मित्राच्या पुढे त्याला यायला स्वतःची लाज वाटते. तो स्वतःचं कुठेतरी काय करतो, दारिद्र्य लपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला मी कुठं कसा खुश आहे, मी कसा आनंदी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं म्हणतात की सगळं काही करता येतं, सगळं काही ढोंग करता येतं, सगळं काही लपवता येतं, परंतु दारिद्र्याचं जे काही विदारक चित्र स्वरूप आहे ते काही केल्याला लपवता येत नाही, ते अगदी बाहेर पडतं. कवयित्री तिथे सांगण्याचा प्रयत्न करतात की जेव्हा श्रीमंत व्यक्तीच्या पुढे एखाद्या व्यक्तीला कितीही नकोसं वाटलं, त्याने लपण्याचा किती प्रयत्न जरी केला, तर त्याला असा एखाद्या वेळेस गडी येते, एखाद्या वेळेस असा क्षण येतो की त्याला त्याच्या पुढे तिथे जावं लागतं आणि मग त्याला स्वतःची तिथे जे काही दारिद्र्य आहे तो तिथे लपवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. कवयित्री सांगते. आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण ऍक्च्युअली जर विचार केला तर खूप अशा आपण पाहिले की रोजदार, मजूरदार, गरीब वर्ग ज्यांचं गावाकडे होणारं स्थलांतरण आपण पाहतोय, जात असलेले जॉब्स आपण पाहतोय, वाढत असलेली बेरोजगारी आपण पाहतोय. ह्यामध्ये अगोदरच जे काही लोक दारिद्र्य होते त्यांच्या दारिद्र्यात आणखी कितीतरी पटीने वाढ झालेली आहे असं आपल्या लक्षात येतं. मग ती दारिद्र्य लपवण्याचा प्रयत्न किती जरी केला तरी ती दारिद्र्य लपते का? कारण वास्तव आहे, गरिबीचे जे चटके आहेत ते तिथे आपण लपवू शकत नाही. अशा पद्धतीच्या या कवितेचा आशय तिथे आपल्याला असला दिसून येतो. कवयित्रीने अगदी गरिबीचे चित्त थरारक वर्णन या कवितेच्या माध्यमातून तिथे केल्यानं दिसून येतो. कवयित्री सांगतात की ही जी गरीब लोक आहेत, ही जी मजदूरदार असतील, कोणी असेल, गरीब असेल, यांच्या पाचवीलाच दारिद्र्य पुंजले की काय असं कवयित्रीला वाटतं. आणि जेव्हा ही गरिबी अगदी सुरुवातीपासून सुरू होते, काही जणांचं पूर्ण जीवन त्या गरिबीमध्येच निघून जातं. आणि गरिबीच्या नंतर आपण जेव्हा जसं म्हणतो की सुखाच्या नंतर नक्की उद्या उशक काळ येणार आहे सुखाचा, तो सुखाचा क्षण यांच्या जीवनामध्ये तिथं पाहायला मिळतो का मिळत नाही असं त्यांना तिथे संशय कदाचित वाढत असेल, त्या शंका घेत असेल. म्हणण्यापेक्षा त्या सांगतात की असे बरेच लोक आहेत की जे आत्महत्या तिथे करतात, गरिबीमुळे आत्महत्या करतात, झाडावरती लटकून स्वतःला घेतात. हा काही विषय नवीन फारसा नाहीये, आपल्याला माहिती आहे. फार अवघड डिफिकल्ट असा विषय नाहीये. अगदी कविता वाचलं तर आपण समजू शकतो की व्हॉट द पोएटिस वॉन्ट्स टू टॉक अबाउट. कवयित्रींना त्यांना कशाबद्दल बोलायचं आहे, काय सांगायचं आहे कवयित्रींना असं आपल्या लक्षात येतं. बऱ्याच जणांना गरिबीमुळे आपल्या लक्षात येतं, काय लक्षात येतं की झाडावरती स्वतःचा देह लटकावून घेऊन बऱ्याच ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की त्यांनी आत्महत्या करण्याचा, जीवनाची यात्रा तिथे संपवण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे असं लक्षात येतं की या गरिबीमुळे बऱ्याच माणसाला तिथे अगदी मृत्यूशी त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला तिथे काय करावं लागतं आहे, कवटाळून घ्यावं लागत आहे. त्याला त्या गरिबीचा सामना करताना तो एवढा काही थकून जात असेल, एवढा काही मानसिक त्याचं काही हनन होत असेल की ही जी काही जीवनाची रेस आहे, जीवनाची जी काही स्पर्धा आहे, तो तिथे गमावतो, तो तिथे हारतो. आणि मग त्याला तिथे मृत्यूला काय करावं लागतं, कवटावं लागतं. मृत्यूला अगदी पर्याय नसल्यामुळे, इच्छा नसताना सुद्धा तिथे त्याला मृत्यू जवळ करावा लागतो आणि तो त्याची काय करतो, तिथे शेवटी स्वतःची आत्महत्या करून घेतो. आणि कवीने शेवटी मला तरी वाटतं असं सांगितलंय की ही तर जगाची आता रीतच होऊन बसली आहे. कोणती? की गरिबाने अधिकच गरीब होत जावं, श्रीमंताने अगोदर श्रीमंत होत जावं, गरिबाने गरिबाची चटके सोसता तिथे त्याला अगदी अपेक्षा ठेवावी डोळ्यामध्ये की आज नाही तर उद्या सुख, आज नाही तर उद्या सुख यावं. सुखाने सावलीप्रमाणे त्याची साथ सोडून अगदी सावलीप्रमाणे पुढे पुढावं, त्याने सुखाचा शोध घेत मागे जावं. आणि एक टप्पा मग कुठेतरी असा लागतो की त्याला तिथे दुसरा पर्याय नसतो की त्याने काय करायला पाहिजे. त्याच्या लक्षात येते की आपण तिथे कर्जाचा डोंगर आपल्या तिथे जीवनापुढे आपण उभा केलाय आणि या कर्जाच्या डोंगरातून मुक्त आपल्याला त्याचा कर्जाची परतफेड करून
होता येत नाही, म्हणून तो त्याचा सौदा, त्याचा जो काही करार आहे तो त्याच्या मृत्यूशी करतो, त्याच्या जीवनाशी करतो. अखंड त्या कर्जाची जे काही फेड आहे तो त्याचं जीवन तो तिथे देऊन जीवन मृत्यूशी कवटाळून तो करतो की काय असं तिथं वाटतं. आणि ही जी परिस्थिती आहे, ही जी कविता आहे ती वास्तव आहे, वास्तविक आहे, सत्य आहे. आपण ती अनुभवलंय, अनेकदा पाहिलंय, बऱ्याचदा आपल्या लक्षात आले की हा एक खूप मोठा चर्चेचा विषय आत्महत्येचा किंवा गरिबांचा होऊन बसलाय. कोरोनाने त्याच्यामध्ये अधिकच भर टाकलेली दिसून येते. गरिबांची अवस्था, स्थलांतरण आपण पाहिले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्थलांतरावरती बोलले, बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्थलांतरावरती आपले मतं सुद्धा तिथे व्यक्त केलेले मी पाहिले. दिसून येतं स्थलांतरांचा किंवा गरिबीचा दोन्ही विषय दे आर बोथ द सब्जेक्ट्स आर कनेक्टेड टू इच अदर दॅट आय फील. दोन्ही जे काही सब्जेक्ट आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड झालेले तिथे दिसून येतात. माझा तिसरा कवी आजच्या आपल्या या कोरोना काळातील कवितेच्या प्रतिसादाला साथ देण्याच्या उपक्रमातील माझे तिसरे आणि शेवटचे जे कवी आहेत ते कवी आहेत श्रीकांत देशमुख. कवितेचं शीर्षक आहे बाप जन्मला तेव्हा. अगदी मजेशीर कविता आहे, अगदी विदारक चित्रण करणारी ही सुद्धा कविता आहे. एखादा बाप जेव्हा प्रत्येक बाप या कवितेमध्ये कवीने एका शेतकऱ्याचं, एका कुणब्याचं तिथं वर्णन केलंय की एखादा कुणबी किंवा एखादा शेतकरी जसा तिथे काय करतो की डोळ्यामध्ये तिथे तेल ओतून एखाद्या निरभ्र आकाशाकडे, आभाळाकडे पाहतो की पावसाळ्याच्या काळामध्ये त्याला तिथे शेतामध्ये पेरणी करायची आहे आणि तो तिथे चक्कर मारत राहतो. बाहेर जातो, बघतो, आभाळाकडे पाहतो, पाणी येईल, पाणी पडणार आहे, मी पेरणार आहे, पाणी येईल, पाणी पडणार आहे, मी पेरणार आहे. त्याच्यानंतर ते पीक उगवणार आहे, उगवल्याच्या नंतर मग ते पीक अगदी चांगल्या पद्धतीने उगवल्याच्या नंतर मी ते आणणार आहे, मला त्यातून काहीतरी मिळणार आहे. आणून मला काय करायचंय, मला काहीही करायचं नाहीये, मला फार भौतिकतेमध्ये जायचं नाहीये, मला फार मोठं काही श्रीमंत होऊन काही कुठली तरी त्याची स्वप्ने असं नाहीये. त्याला काय करायचं, तो जगाचा पोशिंदा आहे, त्याला जगाची काय करायची, तिथे जगाला तिथे जगवायचं आहे, समाजाला तिथे जगवायचं आहे. परंतु होतं काय की तो विचार करतो एक आणि दुसरंच घडतं. काय होतं की तो तिथे पेरणी त्या पावसाच्या आगमनामध्ये वाढ प्रतीक्षेत राहतो, पावसाची प्रतीक्षा करतो आणि प्रतीक्षा करत करत असे दिवस येतात, असा वेळ येते की काहीतरी थोडा पाऊस, आपण अगदी आजच्या काळाच्या बद्दल बोलतोय की पाऊस सुद्धा माणसाला दगा देतो. कसा दगा देतो बघा की आपण तिथे पाऊस थोडा पडला का पेरणी करतो, पेरणी केलं का मग तो पाऊस असा गॅप मारताना दिसतोय. आपण अगदी आजच्या काळातल्या फ्रीली जर बोलायचं असेल तर आजच्या काळातलं जे वास्तव आहे जे की त्यावेळेस कवीने तिथे बरोबर त्याला टिपले आणि सांगितले की आपल्याकडे जे काही आहे तुटपुंजी, ते पुंजी सुद्धा कवी शेतकरी त्यामध्ये लावून टाकतो आणि लावल्याच्या नंतर ती त्यामध्ये पेरून टाकतो. पेरल्याच्या नंतर बस मग आता तो पावसाची वाट बघत पावसाच्या प्रतीक्षेत काय करतो, तिथे बसतोय. परंतु ती ढग, ते आकाश आणि त्या आकाशातली ती ढग काय करतात की ती त्यांच्यामध्ये पाणीच नाहीये, तर त्या ढगाला तो पाणी मागण्याचा काय करतोय, तिथे प्रयत्न करतोय, त्याच्याकडे पाहतोय. पाहत असताना त्याच्या लक्षात येतं की आपल्या गुराढोरं आपल्या जे काही गोठ्यातले आहेत ते तिथे उपाशी आहेत, ते तहानलेले आहेत. समजा जर माझा जर समजा ज्वारीचा कडबा म्हणा, चारा म्हणा, तो जर तिथे आला नाही समजा, तर माझी जनावरं मी कशी जगवणार. त्याच्यानंतर ही जी काही पाखरं आहेत त्या पाखरांना मी तिथे त्यांचे धान्य वेचून टाकले असते, ते पाखरं माझ्यामुळे तिथे जगू शकले असते, लोक तिथे माझ्यामुळे जगू शकले असते. हा जो जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे, हा जो आपल्या कोरोना काळामध्ये आपण ज्याचं म्हणतो तिथे पाहिलंय. काय पाहिलं म्हणतो की सगळं काही बंद असताना संपूर्ण जगाला तिथे जगवण्याची हिंमत, क्षमता या शेतकरी राजामध्ये तिथे असलेली आपल्याला दिसून येते. अशा आशयाची कविता या कवितेच्या या श्रीकांत देशमुख सरांनी तिथे आपल्या समोर ठेवली. त्यांच्या कवितेतल्या मला ज्या काही भावल्या त्या ओळी, 2-4 ओळी ज्या मला वाटल्या त्या ओळी तुमच्यापुढे मांडण्याचा तिथे मी प्रयत्न करतोय. माझ्या बापाच्या गोठ्यातली गुराढोरांना झालेल्या पावसाळी जखमा, माझ्या बापाच्या गोठ्यातील गुराढोरांना झालेल्या पावसाळी जखमा, शेती नापीक करणाऱ्या तशातही त्यानं रुजवला दाना, तेव्हा वेचल्या दाण्याची परतफेड म्हणून बापासाठी पाठवलेली पाखरे मी पाहिली आहेत. तेव्हा वेचलेल्या दाण्याची परतफेड म्हणून पाठवलेली पाखरे मी पाहिली आहेत. ढेकळांच्या निर्वाण गर्दीत गळत्या पानांच्या झाड फांद्यावर, ढेकळांच्या निर्वाण गर्दीत गळत्या पानांच्या झाड फांद्यावर पाहिलं आहे आभाळ वाकलेलं भुईसपाट झालेल्या बापाच्या पाठीवर, पाहिलं आहे आभाळ वाकलेलं भुईसपाट झालेल्या बापाच्या पाठीवर. बापाचा आणि मातीचा तर ऋणानुबंधच असतो, बापाचा आणि मातीचा तर ऋणानुबंधच असतो. दिवसभराच्या कामाने रात्रीला बाप ढेकूळ होऊन झोपतो, दिवसभराच्या कामाने रात्रीला बाप ढेकूळ होऊन झोपतो. रानात कुणीच नसते, रानात कुणीच नसते. बाप पोरक्या वासरासारखा वावरवर फिरत असतो, बाप पोरक्या वासरासारखा वावरवर फिरत असतो. टिटवीचा डोळा ताणलेल्या बापाचा जीव खुळा,
टिटवीचा डोळा, ताणलेल्या बापाचा जीव खुळा, दोघांच्या डोळ्यात रान झालंय पुरतं 16 मोळा, दोघांच्या डोळ्यात रान झालंय पुरतं 16 मोळा, पेरणीनंतर बापानं सहज स्मशानातून मारली फेरी, पेरणीनंतर बापानं सहज स्मशानातून मारली फेरी, ओल्या रानासोबत सालभर मरणाची तयारी केली, ओल्या रानासोबत सालभर मरण्याची तयारी केली, बाप जन्मला तेव्हा आड्यातून रात्र करकरत होती, बाप जन्मला तेव्हा रात्र आड्यातून करकरत होती, मैलावरच्या शिवेवर नागिन सळसळत होती, मैलावरच्या शिवेवर नागिन सळसळत होती, तू वयात आला माती नांगर घेऊन उठली, तू वयात आला माती नांगर घेऊन उठली, लोक म्हणाले उमदा शेतकरी आला, लोक म्हणाले उमदा शेतकरी आला, सोनसळीचे दिवस आले तसे गेले, सोनसळीचे दिवस आले तसे गेले, बाप म्हातारा झाला, उद्या गाव कुशात गाणं बहरायचं समजलं, गाणं समजला मेलेल्या बापाचं असेल, उद्या गाव कुशात गाणं बहरल समजा मेलेल्या बापाचं. एक सांगू बापाला पुनर्जन्म आवडायचा, एक सांगू बापाला पुनर्जन्म आवडायचा, कदाचित पाखरू होऊ नये बांधावरच येऊन बसायचा, कदाचित पाखरू होऊ नये बांधावरच येऊन बसायचा. कितीही पावसाने त्रास दिला, कितीही निसर्गाने त्रास दिला तरी वडिलांना, बापाला म्हणजे शेतकऱ्याला जगाच्या पोशिंद्याला, त्याला स्वतःच्या कुटुंबाला तिथे जगवायचं आहे. त्याच्या डोळ्यामध्ये हे जी काही स्वप्न आहेत ती केवळ त्याच्या कुटुंबाला नव्हे संपूर्ण जगाला तिथे जगवायची ज्याची अपेक्षा आहे, ज्याचं स्वप्न आहे, ते स्वप्न कसं पायतळीशी तुडवलं जाईल, पावसाकडनं, निसर्गाकडनं, माणसांकडनं ते कसं तुडवलं जातं, त्याच्या स्वप्नांचा, त्याच्या अपेक्षांचा, छोट्या अपेक्षांचा कसा तिथे भंग होतो, कसा लोप पावतात त्याच्या अपेक्षा, हे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसायला. परंतु तो परत एकदा, पाऊस जरी नसेल, निसर्ग साथ जरी देत नसेल तरी तो त्याचा प्रयत्न तिथे करतच असतो. तो पेरणं त्याचं काम आहे, पेरणं उगवेल का नाही ते त्याचं तो प्रश्नानंतरचा, पण पेरणं त्याचं काम आहे, कारण त्याला माहिती आहे की तिथे पेरल्याशिवाय ते उगवणार नाहीये. पाऊस पडोल अथवा कमी पडेल, पाऊस जास्त पडेल, काही होईल, पण त्याचं काम आहे की तो तिथे शेतीत पेरणार आहे. आणि पेरल्याच्या नंतर अशी अवस्था, दीन अवस्था होते. ही कविता त्याच अगदी अशी आहे, जवळपास गरिबीच्या आणि त्या कवितेच्या आशयाची ही कविता आहे की शेतकऱ्याची सुद्धा हाल तशाच पद्धतीने हळूहळू होत जाते. जेव्हा तो पेरतो, पेरणी करतो, पेरणी केल्याच्या नंतर जेव्हा त्याला पावसाची वाट पाहावी लागते, जेव्हा पेरलेलं बी तिथे उगवत नाही, जे काही भांडवल त्याने तिथे इन्व्हेस्ट केलंय ते सुद्धा त्याला तिथे भेटत नाही, त्यावेळेस शेवटी शेतकऱ्यावरती सुद्धा आपण पाहिलंय की कशाची वेळ येते, काय होतं हे सुद्धा आपण तिथे पाहिलंय. हा या कवितेचा अभिप्राय मला वाटला की ही कविता सुद्धा आपल्याला तिथे कुठेतरी शेतकऱ्याच्या अगदी चित्तथरारक जी काही स्थिती आहे त्याची, त्या स्थितीकडे सुद्धा आपल्याला तिथे ती कविता घेऊन जाते. हे आपल्या तिथे लक्षात येतं. शेवटी एक सगळ्यांना सांगावं वाटतं की असं आपल्याला वाटतं की या कोरोना काळामध्ये नेमकं काय होणार आहे. तर कोरोना काळामध्ये आता आपण सगळ्या मान्यवरांचं जे काही त्याला प्रतिसाद आहे तो आपण ऐकतच आलेलो आहोत आणि विद्यार्थ्यांनी पण त्याला खूप छान प्रतिसाद दिलाय, हे आपण सगळं तिथं व्यवस्थित ऐकतच आलेलो आहोत. आज एक शेवटची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की प्राध्यापक डॉक्टर विश्वाधार देशमुख या सरांच्या मार्गदर्शनाखाली हा जो सुंदर उपक्रम चालू आहे तो उपक्रम असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. आज जणू काही हे विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला, असं जसं की ज्ञानोबा सांगतात त्याच पद्धतीनं या विश्वाधार देशमुख यांच्या रूपामध्ये कुठं आपल्याला आधुनिक ज्ञानेश्वर मिळाल्यासारखं आज मला तरी माझ्या मनातून जर इंडिपेंडेंटली इफ आय हॅव टू एक्सप्रेस माय सेल्फ दॅट आय फील दॅट प्रोफेसर विश्वाधार देशमुख सर इज नथिंग बट आवर मॉडर्न ज्ञानेश्वर. आपल्याला असं वाटायला लागतं की ज्ञानेश्वरच आहे की काय, कारण त्या माणसाने या पूर्ण 3 ते 4 महिन्याच्या काळामध्ये अगदी ह्या संपूर्ण कामाला, या उपक्रमाला संपूर्ण विश्व मानून 24 तास तो त्यामुळेच अगदी आपल्याला आत्मसमर्पण करताना तो दिसून येतोय. दिवा होऊन तो जळतोय, प्रकाश आपल्याला देतो आहे. फुल आहे, त्या फुलाचा ज्ञानमय रूपी फुल आहे, त्या ज्ञानमय रूपी फुलाचा सुगंध या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्र घेताना त्याचा जो आनंद आहे तो अतिशय अमृत स्वरूपाचा आहे. तो फक्त आणि शेवटी केवळ शब्दातूनच आपल्याला सांगता येतो. जे त्या उपक्रमाच्या माध्यमातून हृदयाने भिडलेले आहेत त्यांना नक्की या उपक्रमाचा आनंद घेता येईल. आणि शेवटी लाईफ इज नथिंग बट इट्स नथिंग बट सर्चिंग फॉर हॅपीनेस ओनली. ओके, इन ईच अँड एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण आपलं सुख शोधणं, हॅपीनेस शोधणं एवढंच तिथे लाईफचा मिनिंग मला तरी वाटतो. एवढे बोलून थांबतोय. आभार.